जय मा दुर्गा. तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नवरात्री चालू झालेली आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. तर आज माता शैलपुत्री यांची पूजा केली जाते. तर यांचे काय महत्त्व आहे आणि माता शैलपुत्री हिचा जन्म कसा झाला ह्याची कथा आज आपण इथे पाहणार आहोत. तर दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गापैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराजा हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मूलाधार चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते. या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह शंकरांशी झाला होता. एकदा राजा प्रजापतीने मोठं यज्ञ केलं. या यज्ञासाठी त्याने सर्व देवी देवतांना निमंत्रण केलं होतं, परंतु त्याने भगवान शंकरांना निमंत्रण दिलं नव्हतं. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा भगवान शंकरांजवळ प्रकट केली. तेव्हा शंकरांनी तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवी देवतांना यज्ञासाठी बोलवले आहे, परंतु मला मुद्दाम यज्ञांचे निमंत्रण दिलेले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिने समाधान काही झाले नाही. वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपल्या आई बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली. सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे भगवान शंकरांच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले. आपण येथे येऊन मोठी चुकी केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहिती शंकरांना मिळाल्यावर त्यांनी लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती हेमवती हेच तिचेच नाव होते. शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकरांशीच झाला होता. पूर्वजन्माच्या प्रमाणे या जन्मीही ती शंकरांचीच अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गापैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे. तर बोला माता शैलपुत्री मातेचा विजय असो.